धक्कादायक घटना घडली। या घटनेनं एकच खळबळ उडाली। मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यानं कहर केला। या घटनेत 89 लोक ठार झाले तर 53 लोक गंभीर जखमी आहेत। उत्तर प्रदेशच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसानं आणि चक्रीवादळानं कहर केला। फतेहपूर, प्रयागराज, प्रतापगड, भदोही, देहात, चंदौली, सोनभद्र, बरेली, मिर्झापूर, बदाऊन, उन्नाव, कानपूर या जिल्ह्यात पावसाचा थैमान बघायला मिळाले। मोठमोठी झाडं पडली, घरे पडली, एक थैमान निसर्गानं घातलं, ज्यात अनेक लोकांचे जीव गेले। या वादळात एकट्या प्रयागराजमध्ये 17 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। बचाव कार्य ही तातडीनं सुरू करण्यात आले, मात्र वारे आणि पाऊस इतका जास्त भयंकर होता की बचाव कार्यात अडथळा निर्माण होत होता। प्रशासनानं तात्काळ अलर्ट जारी केला। चक्रीवादळात जनावरांचाही मोठ्या प्रमाणात मृत्यू झाला। 114 जनावरांचा या वादळात जीव गेला। वित्त आणि महसूल विभागाच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी विनीता सिंह यांनी सांगितले की जिल्हा प्रशासन सर्व तालुक्यांमधून माहिती गोळा करते। महसूल विभाग सध्या माहिती संकलित करत आहे, त्यामुळे तात्काळच मृतांचा आकडा सांगणं कठीण आहे, मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। चक्रीवादळासह जोरदार पाऊस झाला, काही वेळातच होत्याचे नव्हते झाले। मृतांचा आकडा वाढण्याचेही संकेत आहे। हवामान विभागानं अलर्ट अगोदरच जारी केला होता, मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस आणि चक्रीवादळ होईल याचा अंदाज कोणालाही नव्हता। अचानक चक्रीवादळ सुरू झाले आणि पावसालाही जोरदार सुरुवात झाली। या चक्रीवादळाचे काही धक्कादायक व्हिडिओही पुढे येत आहेत। या व्हायरल व्हिडिओमधून परिस्थिती किती जास्त गंभीर आहे हे कळतेय। प्रशासनाकडून मदत कार्य राबवलं जात आहे। जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या चक्रीवादळात झालेलं नुकसान भरून देण्याची मागणी लोकांकडून होतीये। काहींनी थेट सरकार विरोधात निदर्शने सुरू केली आहेत। फक्त उत्तर प्रदेशच नाही तर देशातील वातावरणात बदल होताना दिसतोय।